1947 ते 14 पर्यंत जेवढ्या आत्महत्या झाल्या नव्हत्या तेवढ्या आत्महत्या 14 नंतर झाल्यात. ही वस्तुस्थिती नाकारू नका. 20-20 फूट जमीन खरडून गेली, पण एकाही शेतकऱ्याला 3.5 लाख रुपयातले 3.5 रुपये सुद्धा मिळाले नाहीत. हा पक्ष फोड, तो पक्ष फोड, हा नगरसेवक फोड, हे जी निवडणूक हा बिनविरोध कर, ह्याला दाब दे, काही कर. ह्या गोष्टी कोणी तुम्हाला ज्या गोष्टीसाठी निवडून दिलंय त्या गोष्टी कोणी करायच्या? रणधीर सावरकर साहेबांनी या प्रस्तावाची सुरुवात केली आणि त्यावेळेस सुरुवातीला त्यांनी म्हणलं की विरोधी पक्षातले किती सदस्य हजर आहेत. मी सह्या मोजल्या, सत्ताधारी पक्षाचे 146 आमदारांच्या सह्या आहेत. त्यापैकी किती हजर आहेत? म्हणजे प्रस्ताव मांडणारेच हजर नाहीत सगळे, त्यातले किती हजर आहेत हे पण आत्मपरीक्षण करावं. ज्यावेळेस आपण विरोधी पक्षावर बोलतो किती हजर आहेत, आपण प्रस्ताव मांडणारे किती हजर आहेत हे पण बघितलं पाहिजे. नाही 146 पैकी किती हजर आहेत ते प्रस्ताव पिंपळे साहेब, प्रस्ताव तुमचा आहे आणि सरकार किती संवेदनशील आहे हे तुम्ही बघितलंय. काय ठीक आहे बोलू का कसं? अरे का पानात सगळे तिकडे आल्यावर सरसर प्रश्न कोण मांडायचे? तुम्हाला सावरकर साहेब तुम्ही सांगितलं की 24चा GR 24ला फाईल मुख्यमंत्री सही झाली, GR निघाले 1 वर्ष लागलं. ही तुमची व्यथा आहे, तर सर्वसामान्य शेतकऱ्याची व्यथा काय असेल? बरोबर आहे. म्हणजे एक तुमचं उदाहरण दिलं, तुम्ही स्वतःच दिलं. नाही मला तुमच्याविषयी सरकार किती गतिमान आहे, तुमच्याविषयी एवढं गतिमान असेल तर सर्वसामान्य शेतकऱ्याविषयी किती गतिमान असेल याचं उदाहरण तुमच्यावरून तुम्हीच सांगितलं सभागृहाला. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी कर्जमाफीची घोषणा म्हणजे 2024 पासून अभ्यास करून कर्जमाफी जाहीर केली. आता कर्जमाफी आहे का कर्ज वसुली हेच कळत नाही. म्हणजे सरकारला शेतकऱ्याचं कर्ज माफ करायचंय का शेतकऱ्याकडनं कर्ज वसूल करायचंय हे कळत नाही. अध्यक्ष महोदय, सावरकर साहेबांनी मगाशी बोलताना सांगितलं की 2009ची कर्जमाफी, 2009च्या कर्जमाफीमध्ये दीर्घमुदतीचं कर्ज होतं. मामा त्यावेळेस तुम्ही तिकडेच होते, बरेच लोक इकडले आज तिकडे आहे तिथंच होते. पण 2017च्या कर्जमाफीबद्दल आपण उल्लेख केला. 2017ची कर्जमाफी आजपर्यंत पूर्ण झालेली नाही, 26 आहे. त्या कर्जमाफीतले मला बोलू द्या मला बोलू द्या असं नाही. आम्ही तुम्हाला कुठं थांबवलं का? आम्ही ऐकून घेतलं. आमचं काय चुकीचं असलं तुम्ही परत बोला. त्या 2017च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतले जवळपास 5,90,000 शेतकरी पात्र शेतकरी, 5,90,000 पात्र शेतकरी, जवळपास 6,000 कोटी 5,475 कोटी रुपये त्याला तर हे आहे म्हणजे रक्कम आहे. हे अद्यापर्यंत ही ते कर्जमाफी त्यांना मिळालेली नाही. 5,90,000 शेतकऱ्याचे 5,475 कोटी अद्यापर्यंत मिळालेले नाहीत. खरं ऐकून घ्यायची सवय लावा. हा चेक करा, तपासा तरी. हा उत्तरात द्या. कारण आपण ऐकून घ्यायची सवय लावा. आणि अजून एक त्यात सुरुवातच आहे. 1947 पासून पहिली राज्य सरकारने केलेली कर्जमाफी. बरोबर आहे, राज्य सरकारची पहिली कर्जमाफी 14 नंतर झाली. 1947 स्वातंत्र्यापासूनचा उल्लेख आहे आपल्या प्रस्तावामध्ये. पण 1947 पासून जेवढ्या आत्महत्या झाल्या नव्हत्या तेवढ्या शेतकरी आत्महत्या 14 नंतर झाल्यात. ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येत नाही. पण 1947 ते 14 पर्यंत जेवढ्या आत्महत्या झाल्या नव्हत्या तेवढ्या आत्महत्या 14 नंतर झाल्यात. ही वस्तुस्थिती नाकारू नका.
अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारने 9 लाख कर्जमाफी केली. तुम्ही डबल इंजिन नेहमी म्हणता, डबल इंजिन सरकार, डबल इंजिन सरकार. केंद्र सरकारला उद्योगपतीची 16 लाख कोटी कर्जमाफी करायला पैसे आहेत, पण शेतकऱ्याचं कर्जमाफी करायला 14 नंतर केली का कर्जमाफी शेतकऱ्यांची तुमची समोरची? शेतकऱ्यांचं कर्जमाफी करायला केंद्र सरकारकडे पैसे नाहीत का? तेवढी संवेदनशील नाही. ही जी कर्जमाफी योजना अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने जी जाहीर केली, ह्यात सावरकर साहेबांनी मांडला मुद्दा सगळ्यांचा मुद्दा आहे की 2019ला उद्धव ठाकरे साहेबांनी जी कर्जमाफी केली होती 32 लाख शेतकऱ्यांना, त्यातले जे शेतकरी त्यानंतर कर्ज उचललं आणि ते जर थकीत गेले असतील, असे 12,71,000 शेतकऱ्यांना फक्त 50,000 देणार. म्हणजे समजा त्यावेळेस 2 लाख कर्जमाफी होती, नंतर त्याला परत पुनर्कर्ज 2 लाख मिळालं असेल, ते थकीत गेलं कुठल्या तर कारणामुळं, 2 लाख 3 लाख झालं. मग 3 लाख कर्जापैकी 2.5 लाख भरायचे, मग तुम्ही 50,000 देणार. आणि तुम्ही राजकारण विरोधी पक्षाबाबतीत करता मान्य आहे, म्हणजे विरोधी पक्षाच्या सरपंचापासून खासदारापर्यंत सगळ्यांना अडवणूक करता. पण 19ला महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव साहेबांनी ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी केली त्यांना ही अडवणूक का? शेतकऱ्यांसाठी तर राजकारण करू नका. ज्यावेळेस 19ला कर्जमाफी झाली त्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांनी असं म्हणले का 17 शेतकरी वगळायचे? महाविकास आघाडी सरकार असं म्हणलं का? 17 मध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली तेही काही शेतकरी 19 मध्ये पात्र होते. असं झालं नाही ना. मग तुम्ही का शेतकरी वगळताय? कारण तुम्ही घोषणा करता अजून एक 12,71,000 शेतकऱ्यांना जर 2.5 लाख रुपये त्यांनी उदाहरण दिलं, मी एका शेतकऱ्याचं 3 लाख कर्ज असेल तर 2.5 लाख रुपये कर्ज भरल्यानंतर त्याला तुम्ही 50,000 कर्जमाफी देणार. मला तुम्हाला विचारायचं तर त्या शेतकऱ्यापाशी 2.5 लाख असतं तो थकीत गेला असता का? गेला असता का थकीत? त्याची अडचण आहे म्हणून थकीत गेला ना. त्यांनी पैसे कुठून आणायचे? तर माझी विनंती आहे सरकारला की ही जी आहे तुम्ही 12 लाख शेतकऱ्यांची जी 12,71,000 शेतकऱ्यांची जी अट लावलेली आहे, अटी शर्ती नाहीत म्हणतात ना, ही जी अट लावलेली आहे, विरोधी पक्षातल्या लोकप्रतिनिधींसारखी त्यांची वागणूक शेतकऱ्यांना देऊ नका. कमीत कमी शेतकऱ्यांना सोडा या राजकारणातनं. आणि तुम्ही अजून एक सांगितलं की 5,808 कोटी तरतूद आहे यासाठी 50,000 देण्यासाठी, पण हे सांगितलं नाही की 5,808 कोटी कधी देणार, त्याच्या बदल्यात शेतकऱ्यांना किती पैसे भरावे लागतील हे पण जाहीर करा ना. मग त्याला 20,000 कोटी भरावं लागतील का 25,000 कोटी भरावं लागतील का 10,000 कोटी भरावं लागतील? जे 50,000 तुम्ही रक्कम किती होईल सांगितली, पण ते 50,000 देताना 5,808 कोटी तुम्ही ते तरतूद ठेवलेली आहे, ती जर तुम्हाला द्यायची असेल तर त्याच्या बदल्यात शेतकऱ्यांना बँकेत किती पैसे भरावे लागतील हा आकडा जाहीर करा. मामा उत्तरात जाहीर कराय. म्हणजे शेतकऱ्याकडनं किती वसूल करणार, मग शेतकऱ्यांना किती देणार हेही महाराष्ट्राला कळलं पाहिजे. काय ठीक आहे, ठीक. अजून एक यात सावरकर साहेब एक वाक्य आहे, शेतकरी स्वयंपूर्ण आणि कर्जमुक्त होण्याच्या दृष्टीने शासनाने घेतलेले निर्णय व प्रयत्न, शासनाने खरंच शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले असं मास्तर म्हणत. कारण शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमुक्त केलं कारण शेतकऱ्यांना कर्जच मिळत नाही. 2022ला कर्जदार शेतकरी किती होते, आता किती आहेत? 2022-23ला 61,15,000 कर्जदार शेतकरी होते आणि 25-26ला ती संख्या घटून 42,17,000 आली. शेतकरी सक्षम, आता सगळेच तसे सक्षम असावे. कारण काय? तुम्ही कर्जमुक्त केलं, त्याला कर्ज बँकेदाराच भरू देत नाहीत. मग शेतकऱ्याची संख्या कमी का झाली? शेतकऱ्यांना गरज नाही का पीक कर्जाची? आपण सगळे शेतकरी राजकारण सोडून द्या, तुम्ही सगळ्यांनी सांगायचं आपण सगळे आपले ग्रामीण भागात जे आमदार आहेत असा एक शेतकरी दाखवा त्याला कर्जाची गरज नाही, तुमच्यासारखे सोडून. मी कमी का झाले हे जे विचारतोय,
22-23 ला 61,15,000 शेतकरी होते, ती संख्या घटून 42,17,000 का आली? तर ह्याच्या मागची काय कारण आहेत? यात सरकारनं सुधारणा करणं गरजेचं आहे. कर्जमाफी शेतकऱ्यांना नाईलाजानं सावकारादारात जावं लागतं. ज्यांना ओटीएस केलं ज्या शेतकऱ्यांनी, त्या शेतकऱ्यांना बँका कुलिंग ऑफ पिरियडच्या नावाखाली परत कर्ज देत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. काय काय बँकांचा 5-5, 7-7 वर्ष कुलिंग ऑफ पिरियड आहे. एखाद्याने ओटीएस केलं तर त्याला परत फेर कर्ज मिळत नाही, पुनर्कर्ज मिळत नाही. नाईलाजानं शेतकऱ्याला सावकाराच्या दारात जावं लागतं. सावकाराकडनं टक्केवारीवर किती टक्क्याने कर्ज देते आपल्या सगळ्यांना माहित आहे. आणि शेतकऱ्यांनी जमीन, शेती, घर सगळे सावकार हडप करतात. सिबिलच्या बाबतीत आपण नुसतं घोषणा करतो. आजही बँका, राष्ट्रीयकृत बँका असू द्या, आजही सिबिल बघितल्याशिवाय, सिबिल खराब असलं तर कर्ज देत नाहीत. ही वस्तुस्थिती ही तर मान्य करा. कुलिंग ऑफ पिरियड नाही, क्रॉप लोनला सुद्धा सिबिल खराब असलं देत नाहीत. तुम्ही चुकीच्या गोष्टी समर्थन करू नका. जी वस्तुस्थिती ती मान्य करा. निर्देश दिले पण अंमलबजावणी होते का? आता निर्देश देतात. दरवर्षी स्टेट लेव्हल बँकेट कमिटीची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री सांगतात सिबिल बघणार नाही, सिबिल बघितलं तर आम्ही गुन्हे दाखल करू. एक गुन्हा दाखल झाला का महाराष्ट्रात? नुसती घोषणा, तुम्ही निर्देश देता, देण्याबद्दल आमचं म्हणणं आहे, पण त्याची अंमलबजावणी होते का? कुलिंग ऑफ पिरियड याच्या नावाखाली बँकाचा जो कुलिंग ऑफ पिरियड आहे, शेतकऱ्याला परत कर्ज दिलं जात नाही. ह्या बाबतीत काय करतात का आपण? नुसते निर्देश देऊन होणार नाही, याची अंमलबजावणी करण्याचं काम सरकारचं आहे. नुसतं निर्देश द्यायचं, टीव्ही पुढे येऊन सांगायचं शेतकरी खुश, पण परत प्रत्यक्षात काय होतं हे बघितलं पाहिजे ना. शेतकऱ्यांची संख्या कमी व्हायचं कारण हे आहे, कुलिंग ऑफ पिरियड आणि सिबिल. त्यामुळे या बाबतीत सुद्धा सरकारनं निश्चितच काम केलं पाहिजे असं मला वाटतंय. अध्यक्ष महोदय, यात परत मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली, पूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. म्हणजे महाराष्ट्रातला एकही तालुका, जिल्हा असा नव्हता की त्या ठिकाणी अतिवृष्टी झाली नाही, नुकसान झालं नाही. असंच आता जसं तुम्ही 36,000 कोटीचं पॅकेज कर्जमाफी जाहीर केली, त्यावेळेस जाहीर केलं 32,000 कोटीचं पॅकेज, देशातलं सगळ्यात मोठं पॅकेज, आजपर्यंतच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज. आपण घोषणा अशा करतो मोठ्या, तो त्या घोषणेनंच माणूस गार होतो. पण त्या 32,000 कोटी पैकी प्रत्यक्ष आतापर्यंत किती खर्च झालेत त्याचं उत्तरात कोण सांगणार आहे का सरकार? या 32,000 कोटी पैकी शेतकऱ्यांच्या खात्यावर किती गेले, बाकीच्या ज्या गोष्टी होत्या त्यासाठी खर्च किती झाला, ह्याचं उत्तर देणं गरजेचं ना सर. 1 वर्ष झालं, माझ्या माहितीप्रमाणे फक्त 14-15,000 कोटी रुपये त्यात खर्च झाले. मागच्या वर्षी ते पॅकेज जाहीर केलं, पॅकेज मधले किती खर्च झाले? 32,000 कोटी जाहीर केलं तुम्ही, त्यातले प्रत्यक्ष खर्च किती झाले याचं उत्तर मिळालं पाहिजे ना महाराष्ट्रातील शेतकऱ्याला किंवा सर्वसामान्य माणसाला. नुसती मोठी गोष्ट मामा उत्तरात द्या, 32,000 कोटी पैकी प्रत्यक्ष खर्च किती झाला? ठीक आहे, ठीक. एक साधं उदाहरण सांगतो, जमीन खरडून गेलेलेच. जमीन खरडून गेल्याला सगळ्यात मोठी अमाऊंट जाहीर केली, 3.5 लाख रुपये हेक्टरी देणार. महाराष्ट्रातला एक शेतकरी दाखवा, एक, त्याला 3.5 लाख रुपये मिळालेत. एक शेतकरी 20-20 फूट जमीन खरडून गेली, पण एकाही शेतकऱ्याला 3.5 लाख रुपयातले 3.5 रुपये सुद्धा मिळाले नाहीत. आता ही तुमची संवेदनशीलता आज नाही म्हणता. महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्याला मागच्या वर्षी पावसाळ्यात 1 वर्ष पूर्ण होतं, आता जमीन खरडून गेली, त्याची माती वाहून गेली, एकाही शेतकऱ्याला 3.5 लाख रुपयाची सगळ्यात मोठी अमाऊंट होती, त्यातली एकाही शेतकऱ्याला 3.5 लाख रुपयातले 3.5 रुपये सुद्धा मिळालेले नाहीत. आता माझा प्रश्न आहे, त्या शेतकऱ्याने पेरणी कशी करायची, कुठं करायची, याचं उत्तर सरकारने देणं गरजेचं आहे. नुसत्या घोषणा मोठ्या करायच्या, प्रत्यक्षात अंमलबजावणीचं काय, याचं उत्तर सरकारने देणं गरजेचं आहे. मागच्या वर्षी जलसंधारण विभागाची जलयुक्त शिवार टप्पा 2 हे तर भ्रष्टाचाराचं कुरणच आहे. नाही तुम्ही ऐकून घ्या, मी सांगतो उदाहरण एक. या हो सांगतो 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 ऐका 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 ऐकून. जलयुक्त शिवार टप्पा 2 मधून तुम्ही गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शेती ही एक योजना आहे.
मागच्या वर्षी 10 मे पासून महाराष्ट्रात पाऊस चालू झाला, कुठलंही धरण कोरडं पडलं नव्हतं. कोट्यवधी रुपये गाळ काढण्यासाठी आणि शेतकऱ्यांना टाकण्यासाठी खर्च केले. पण तुम्ही ज्या शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली त्या शेतकऱ्यांना रोजगार हमी दाखवता गोगावले शेटची, पण त्यातच जर तुम्ही ह्या गाळमुक्त धरण मधून जर त्यांना गाळ टाकून दिला असता तर ते शेतकरी आज पेरणी करू शकले असते. एवढा तुम्हाला संवेदनशील तुमच्यात नव्हती का जागी? आज त्या शेतकऱ्याला धरण माती वाहून गेली, तिथं माती नाही, पेरणी कुठं करायची हा प्रश्न त्याच्या पुढे पडलाय. तुम्ही अशा योजना ज्या जलयुक्त शिवारमधनं तुम्ही बाकीच्या ज्या तिथं भ्रष्टाचार झाला खूप मोठ्या प्रमाणात. 10 मे पासून पाऊस पडला होता, एकही धरण कोरडं नव्हतं. माझ्या जिल्ह्यात सांगतो, माझ्या जिल्ह्यातलं सांगतो, गेलं मी तक्रार दिली सचिवाकडनं. माझ्या धाराशिव जिल्ह्यातच 10 मे पासून पाऊस पडला, एकही धरण कोरडं नव्हतं. कोट्यवधी रुपये धरणातून गाळ उपसून माती टाकायसाठी शासनानं खर्च दाखवले जलयुक्त शिवार योजनेतून. आणि शेतकऱ्यांना ज्याची खरी माती वाहून गेली त्याला तुम्ही रोजगार हमी दरवाजा दाखवता. या ठिकाणी मंत्री महोदय आहेत, रोजगार हमी मंत्री महोदय, त्यांनी सांगावं की महाराष्ट्रातल्या किती शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेतनं माती खरडून गेल्याच्या ठिकाणी गाळ टाकण्यासाठी आपण रोजगार हमी योजनेतनं पैसे दिले, या आकडेवारी जाहीर करावी. पायाभूत सुविधेच्या बाबतीत रस्ते असतील, बंधारे असतील, वाहून गेलेत. आपलं सरकार एवढं गतिमान आहे भाऊ की मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली, केंद्र सरकार डबल इंजिन सरकार आहे. तुम्ही प्रस्ताव तर पाठवायला पाहिजे ना. 3 दिवसापूर्वी प्रस्ताव गेला आपला. किती एवढं गतिमान सरकार आहे आपलं. सक्षम लोक सक्षम आहेत का? गरज नाही का? एवढी अनास्था कशी? तुम्हाला बाकीच्या गोष्टी करायला वेळ आहे, 24 तास राजकारण करता. हा पक्ष फोड, तो पक्ष फोड, हा नगरसेवक फोड, हे जी निवडणूक, हा बिनविरोध कर, ह्याला दाब दे, काही कर. ह्या गोष्टी कोणी, तुम्हाला ज्या गोष्टीसाठी निवडून दिलंय त्या गोष्टी कोणी करायच्या? तुमची जबाबदारी आहे का नाही? काय केंद्र सरकारकडे 28,000 कोटीचा प्रस्ताव 3 दिवसापूर्वी गेलाय. एक वर्ष तुमचे प्रस्ताव जात नाहीत. तुमचं लक्ष कशात आहे? सरकार चालवण्यामध्ये लक्ष आहे तुमचं का बाकीच्या गोष्टी करण्यात लक्ष आहे? 1 वर्ष प्रस्ताव तुमचा गेला नाही, 1 वर्ष. मामाचं नाही ते डिपार्टमेंट, तुमचं आहे, तुमच्या पक्षाचं. सगळं मामावर ढकलू नका बिचारा. आपण यात नमो शेतकरी योजना सांगितलं की आपण राज्य सरकार, केंद्र सरकारप्रमाणे नमो शेतकरी योजनेत पण शेतकऱ्यांना पैसे देऊ. शेतकऱ्यांना पैशाची गरज कधी असते? पेरणीच्या वेळेस. आता पेरणीची वेळ आहे, अजून पाऊस पडला नाही. तुमचा 8वा हप्ता 25 मार्च 26ला पडलाय. आता PM किसानचा 23 हप्ता पडतो, 20 तारखेला पडला बहुतेक. आपले राज्य सरकारचे पैसे कधी देणार? अहो राज्य सरकारचं बोलावं मामा. पेरणी थांबवायची का तोपर्यंत? मग शेतकऱ्यांनी पाऊस लांबलाय म्हणून तुम्ही मदत लांबवली का? अरे काय उत्तर किती तुम्ही, म्हणजे आता तुम्ही चेष्टेत घेऊ नका विषय. ज्या एखाद्या ज्याचं फक्त शेतकऱ्याचं फक्त उत्पन्न साधन शेती असतं त्याला लक्षात येतं की पेरणीच्या वेळेस खताला, बियाण्याला, खताची किमती किती वाढल्यात. आता तुम्ही देऊन किती देता? 3 पोत्याचे पैसे आहेत फक्त खताच्या. 6,000 मध्ये 3च पोती येतात. किती पट किमती वाढल्या? त्या प्रमाणात मालाची किमती वाढल्या का? तुम्ही रणधीर मागा सांगितलं कापसाची किंमत, भाव एवढे वाढले. सोयाबीनचे 7,500 रुपये सोयाबीन प्रति क्विंटल झालं. कुणापाशी आहे? किती शेतकऱ्याजवळ कापूस आहे, किती शेतकऱ्याजवळ सोयाबीन आहे? आता त्यावेळेस गरज असते, नाईलाजाने विकावं लागतं. आणि आपण म्हणजे शेतकऱ्याजवळ असला भाव नसतो. आपल्याकडे कुठलीही व्यवस्था नाही साठवणूक करण्याची. ह्या बाबतीत आपण काम करतोय का? आपण $500 ट्रिलियन इकॉनॉमी करायचं म्हणतो शेतीची. शेतीसाठी मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितलं होतं. पण तरतूद किती केली त्यासाठी? आपण पीक विमा योजना बंद केली, 1 रुपयात पीक विमा योजना. आणि त्यावेळेस काय सांगितलं गेलं की कृषी समृद्धी योजनेतून दरवर्षी आपण 5,000 कोटी रुपये शेतीच्या विस्तार योजनेसाठी देऊ. मग आज रणधीर भाऊ सांगत होते विस्तारमध्ये काम झालं पाहिजे. तरतूद किती आहे?
मागच्या वर्षी तर 1 रुपया नव्हती, ह्या वर्षी फक्त 2,000 कोटी तरतूद आहे. आपले पीक विमा योजनेतले पैसे वाचले ना, दरवर्षी 1 रुपयात पीक विमा योजनेतले पैसे जेवढे वाचले तेवढे आपण कृषी समृद्धीमध्ये द्यायचं ठरलं होतं. दरवर्षी 5,000 कोटी देऊ म्हणून सांगितलं होतं, दिले किती? 2,000 कोटी. ही वस्तुस्थिती आहे ना. मग नुसतं तुम्ही घोषणा करायच्या, प्रत्यक्ष अंमलबजावणी काय ह्याचं उत्तर आपण दिलं पाहिजे. आणि नमो शेतकरी महासन्मान योजना, आता शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळेस गरज असते पैशाची, मग कधी देणार पैसे? म्हणजे तुम्हाला बाकीच्या गोष्टीसाठी पैसे आहेत, पण आता पेरणीला सगळ्यात अडचणीत शेतकरी पेरणीच्या वेळेस असतो. हप्ता कधी पडणार हे आपण सांगितलं पाहिजे. आणि पेरणीच्या आधी शेतकऱ्यांना पैसे कसे मिळतील यासाठी सरकारनं प्रयत्न करावेत. यात कृषी यांत्रिकीकरणाचा उल्लेख आहे. मामा, तुम्ही तुमचं कृषी खातं, तुम्हाला सगळं महाराष्ट्र मामा म्हणतो, पण तुम्ही शेतकऱ्यांना मामा बनवले नाही हो. सांगतो ना मी, तुम्ही जे सांगितलं कृषी यांत्रिकीकरणामध्ये तुम्ही लॉटरी काढली, 36 लाख अर्ज आले, 36,03,338 अर्ज आले. तुम्ही काय केलं? यात रद्द किती केले? 31,64,805 अर्ज रद्द केले. का केले? काय पेंडिंग नाहीत, रद्द आहेत, पत्र आहे माझ्याकडे, त्यांची प्रेस नोट आहे, रद्द केलेत. पुरावा देऊ का निर्भू? आणि काय का का रद्द का केले? उत्तर रद्द का केलेत? रद्द का केले सांगतो. हो, मी वाचून दाखवतो तुमची प्रेस नोटच. विहित कालावधीत कागदपत्रे अपलोड न केल्यामुळे 31,64,805 अर्ज रद्द करण्यात आलेत. मला सांगा, तुमची साईटच बंद आहे, शेतकऱ्यांना अपलोड कशी करायची? काय तर सांगा ना. साईट बंद केली, बंद पडली का बंद केली आणि परत शेतकऱ्यावर दोष देता का? हे कुठला प्रकार आहे? 36 लाखापैकी तुम्ही फक्त 2,79,000 पूर्वसंमत दिल्या आणि तरतूद किती आहे त्याला? फक्त निर्भव 263 कोटीची. म्हणजे तुम्ही 94% अर्ज रद्द केलेत. मला सांगा, एखादा शेतकरी ऑनलाईन मागणी करतो यांत्रिकीकरणात कुठल्याही घटकासाठी, त्याला गरज असल्याशिवाय मागणी करतो का? तुम्ही ज्या दिवशी लॉटरी निघाली त्या दिवशीच साईट बंद करून टाकली. शेतकरी अपलोड करू शकत नाहीत अर्ज. अपलोड नाही झालं म्हणून तुम्ही अपलोड झालं नाही कागदपत्र म्हणून रद्द करून टाकले. हा कुठला न्याय? म्हणजे नुसत्या मोठ्या घोषणा करायच्या, म्हणजे कुणाला फसवताय तुम्ही? शेतकऱ्यांना. तुमच्याकडे तरतूद नसलं करू नका ना, पण उगाच मोठी स्वप्न दाखवायची. बरोबर आहे, पण मामा असं शेतकऱ्याला मामा बनवू नका अशी माझी विनंती आहे तुम्हाला. खरंच असं चेष्टा करू नका कोणाची. म्हणजे साईट बंद करायची आणि परत म्हणायचं विहित कालावधीत कागदपत्र अपलोड झाले नाहीत. एखादा कागदपत्र म्हणजे काय असतं? काय पूर्वसंमतीला कागदपत्र, डॉक्युमेंट, 7/12 कोटेशनच असतं. पण ते जर नसेल तुमच्या जवळ, तुमची साईट बंद असेल, साईट जाणीवपूर्वक बंद केली, तुम्ही कुठल्याही महाराष्ट्र शेतकऱ्याला विचारा, साईटच बंद होती तुमची. 94% तुम्ही पूर्वसंमत्या रद्द केल्यात, म्हणजे अर्जच रद्द करून टाकले.